नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली आज संविधान दिनानिमित्त नवी दिल्ली इथल्या संविधान सदनात मुख्य कार्यक्रम झाला. भारतीय संसद अनेक देशांसाठी आदर्श ठरली असून गेल्या दशकात संसदेनं लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता सिद्ध केल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. सामाजिक, आर्थिक एवं राजनैतिक न्याय, स्वतंत्रता, समता और बंधुता। मुझे ये देखकर हर्ष होता है कि इन सभी आयामों पर संसद सदस्यों ने संविधान निर्माताओं की परिकल्पनाओं को यथार्थ स्वरूप प्रदान किया है. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी संविधान हे स्वातंत्र्य संग्रामातील लाखो देशवासियांच्या ज्ञान, त्याग आणि स्वप्नांचं प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. उपराष्ट्रपतींनी संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, N. गोपालस्वामी अय्यंगार आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांसह इतरांना आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचंही भाषण झालं. संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्याचबरोबर संविधान प्रतलाही त्यांनी वंदन केलं. छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड आकाशवाणी केंद्रात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसंच सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील स्मृती स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेत संवेदना व्यक्त केल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुंबई हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहिली. सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढण्यासाठी मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण करण्याचा संकल्प करत पुढे जाण्यासाठी देश वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 128वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या 28 तारखेपर्यंत 1800-117800 या निःशुल्क क्रमांकावर MyGov ओपन फोरमवर किंवा नमो ॲपवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ST महामंडळानं 1800-221251 हा मदत क्रमांक जारी केला आहे. परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क साधण्यासाठी 31 विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे दूरध्वनी क्रमांक संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात येणार असल्याचंही नाईक यांनी सांगितलं. केंद्र शासनानं निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही दलाल किंवा मध्यस्थांच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि NCCF यांची याबाबत आज आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. पणन महासंघाकडून 7 खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन गुप्ता यांनी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताविरुद्धची क्रिकेट कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. गुवाहाटी कसोटीत 549 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 5व्या दिवशी भारताचा दुसरा डाव 140 धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेनं 408 धावांनी भारतावर विजय मिळवला. धावांच्या फरकानं झालेला भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेकडून सिमॉन हार्मरनं दुसऱ्या डावात 6 बळी टिपले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.